सरदार आम्हीच होणार. कुऱ्हाड, ही तर तीच कुऱ्हाड आहे जिनं मी भीमाच्या बापाचा जीव घेतला होता. पण ही कुऱ्हाड इथं आली कुठून? गंगाधर, जालिंदर, कुठे आहात? ए भीमा, मोठ्या आवाजात बोलायची तुझी हिम्मतच कशी झाली? तू आमचा गुलाम आहेस हे विसरलास काय? गुलाम होतो, आता नाही. या घराचा खरा मालक आहे मी. आणि या बाईचं मानसिक संतुलन बिघडलंय, हिला का घेऊन आलास तू? मी पूर्णपणे आता बरी झालीये. मला सगळं आठवलंय आणि भीमालाही सर्व कळलंय. तू काका नाहीस, कसाई आहे कसाई. आता निर्णय इथंच होणार आहे. ताबडतोब हे घर खाली करा. हे घर खाली करायला लावणार आहेस तू आम्हाला? नुसतं घरच खाली करायचं नाही, तुम्हा सगळ्यांना रस्त्यावर आणतो का नाही बघा. मग तुमच्या सगळ्यांचा हिशोब राजेश साहेबांसमोर मांडणार आहे मी. आमच्या पापाचा हिशोब मांडणारेस, तेही राजे साहेबांसमोर? अरे राजे साहेब विश्वास ठेवतील का तुझ्यावर? अरे पुरावा काय आहे तुझ्याकडे? पुरावा पुरावा आहे आमच्याकडे. कुणाच्याही साक्षीला काहीही अर्थ नाही. तुम्ही सगळे आमचे नोकर आहात आणि तुम्हाला आमची चाकरीच करायची आहे, हे विसरलात काय? आता ते दिवस गेले. तलवारबाजीची स्पर्धा आहे ना, त्याच्यात मीच विजय होणार. सरदार मी मी नाही, आम्ही होणार. हे लक्षात ठेवा गंगाधर राव. तू भिडणार आहेस आम्हाला? हो, भिडणार आहे. तुला तलवार तरी पकडता येणार आहे का रे? जालिंदर, तुला ताकदच बघायची आहे ना? बघ आता तू कर वर.
ताकद बघायची होती ना माझी. उठ, कर वर. तुझी एवढी हिम्मत? भीमा! याच कुऱ्हाडीनं माझ्या वडिलांना मारलं होतं ना तुम्ही. आता ही कुऱ्हाड आणि तुमची मान एकच करतो. या! थांब भीमा. कायदा हातात घेऊ नकोस. त्यांना आधीच शिक्षा सुनावली आहे राजेसाहेबांनी. तुम्ही भीमाच्या वडिलांची संपत्ती कशी हडप केली हे सगळं राजेसाहेबांना कळलंय. राजेसाहेबांनी जालिंदरला तलवारबाजीच्या स्पर्धेतून बाद केलंय आणि सरदारपद बहाल केलंय भीमाला. तुम्हाला तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली राजेसाहेबांनी. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. अहो, आम्ही निरपराध आहोत. काही गैरसमज झालेला नाहीये. साक्षात स्वामींनी साक्ष दिली आहे आणि राजेसाहेबांना स्वामींच्या शब्दावर विश्वास आहे. ठोका यांना बेड्या. चला यांना घेऊन. स्वामी, स्वामी, आमच्याकडून चूक झाली. आम्हाला माफ करा. आम्हाला सोडवा यातून. आम्हाला माफ करा स्वामी. आम्ही चुकलो. आम्हाला एक संधी द्या. पुन्हा अशी चूक नाही होणार आमच्याकडनं. स्वामी, आम्हाला क्षमा करा. स्वामी, स्वामी, आम्ही चुकलो. खरंच आमच्याकडून खूप मोठी चूक झाली. पाप करता आणि शिक्षा भोगायची वेळ आली की क्षमा मागता, असं असतं का? अरे इतकं सोपं वाटलं का सगळं? आम्ही तुम्हाला वेळोवेळी सावध केलं होतं. तेव्हा जरी शहाणे झाले असतात, तेव्हा जरी तुम्हाला कळलं असतं तरी वेळ झाली नसती. जोवर तुमचा पुण्य संचय होता तोवर तुम्ही सुरक्षित होता. अरे ज्या गुरुला घराबाहेर काढलं त्याच गुरुला तुमचं घर वाचवायला सांगताय. स्वामी, आपणच दत्त अवतारी आहात हे आम्हाला माहित आहे, पण आम्हाला आता गुरु बदलावा लागतोय आणि आम्ही तो बदलतोय. आम्हाला माफ करा. अरे त्या परीक्षेत जरी उत्तीर्ण झाला असता तरी तुम्हाला माफ केला असता. आम्हाला ओळखू शकला नाही तुम्ही. अहंकाराने घात केलाय तुमचा. अरे जो गुरु का नहीं गुरु उसका नहीं. घेऊन जाय ना. चला रे, चला. स्वामी, आम्हाला चला. माफ करा. चला, चला. स्वामी, हो, चला. स्वामी, आम्हाला माफ करा. शिव शंकर शंभा. मूर्ति की स्थापना करा.
आता मिळालं ना जगायला कारण. हो स्वामी, सगळं खरंय. तुम्ही जगण्यासाठी खूप मोठं कारण दिलं मला. स्वामी, मी खरंच मूर्खपणा केला होता. मी या आयुष्याकडे पाठ फिरवून जाणार होतो, पण तुम्ही मला योग्य वाट दाखवली. हो स्वामी, आम्ही आयुष्याची सूत्र तुमच्या हाती दिली ते बरंच झालं. तुम्ही आमचं आयुष्य मार्गी लावलं. स्वामी, तुम्हाला सगळ्यांची काळजी असते, फक्त गरज असते तुमच्यावर विश्वास ठेवण्याची. आयुष्यात किती संकट आली तरी आयुष्य संपूर्ण हा त्यावरचा पर्याय नाही. पुन्हा श्रद्धा, लढण्याची उमेद आणि गुरुवर विश्वास असेल, सगळे भोग संपवून यशाचा मार्ग प्रशस्त करता येतो. सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय.